एका अर्थाने हिंदीमध्ये मी नगण्य मनुष्य ठरलो. हे चिंचेचे झाड दिसे मन चिनार वृक्ष परी दिसचे तू दिसचे तू दिसचे तू. माझ्या बजेटमधनं पैसे त्यांना फार मिळत नाहीत हा अनेक निर्मात्यांचा माझ्याबद्दलचा समज होता. केवळ व्यावसायिक संबंध हे मी कधीच ठेवले नाहीत. त्याशिवाय जे जगणं असतं ते जगण्याचा मी इतरांच्या बरोबर प्रयत्न करतो. सुधीर फडके, माडगुळकर आणि राजा परांजपे यांच्याबरोबर तुम्ही कोपऱ्यात बसून त्यांच्या चर्चा ऐकायचा एकेकाळी, आणि त्यानंतर शापित सारख्या सिनेमासाठी सुधीर फडकेंचं संगीत. मी खरोखर सांगतो की या लोकांकडनं केवळ बाबूजींकडनं संगीत, माडगुळकरांकडनं लेखन एवढंच प्रत्येकाकडनं नाही तर अनेक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. थोडासा माझा स्वभाव होता, एखादी घटना जर घडली त्याच्यावर हसणं, चिडणं, रागवणं या गोष्टी मी करीत नसे. मी फक्त बघत राहायचं आणि मनात घ्यायचा की हे कसं काय आहे. अशा तऱ्हेने माडगुळकरांना, सुधीर फडक्यांना समजून घेण्याचा मी खूप प्रयत्न केला आणि त्यातून शिकत स्वतः गेलो. आणि माझे चित्रपट अधिक समृद्ध झालेत ते त्यामुळे झाले. बरोबर. पण त्यावेळेच्या रेकॉर्डिंगच्या आठवणी सांगा ना एखादी आम्हाला काहीतरी. कारण आम्हाला ते चित्रच असं डोळ्यासमोर की तुम्ही तिथे बसलायत, समोर कोण आशाताई गात असतील, सुधीर फडके संगीतकार असतील. आणि पहिला मधुचंद्र मध्येच हे चिंचेचे हा चे जो आहे तो ते नीट म्हणत नव्हते. तो समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. नुसतंच केला नाही तर मी गाऊन दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि बरोबर त्याही माणसाला हे समजलं की हा दिसतोय लहान. फार काही नावही मला ठाऊक नाही कारण पहिलाच चित्रपट होता. पण ये क्या डायरेक्टर है, नहीं ये बन रहा है, ये इस पिक्चर से ये बनेगा. अच्छा अच्छा. पण त्यातून ती माणसं सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करत होती की आपलं इम्प्रोव्हायझेशन आपल्याला कसं करता येईल. आणि त्यातून मधुचंद्र झाला, त्यातून ते सूर आलेत आणि लोकांच्या कानांपर्यंत गेलेत. इतकंच नव्हे तर ती गीतही हे चिंचेचे झाड दिसे मन चिनार वृक्ष परी दिसचे तू दिसचे तू दिसचे तू नवतरुणी काश्मीरी. हे जे सूर आहेत या सुरांना सुद्धा नुसतं संगीत दिग्दर्शक ते काम करत असतो असं नाही तर युनिटमधला प्रत्येक माणसाने आपापल्या डिपार्टमेंटच्या अर्थानं त्याकडे पाहून त्याचं इम्प्रोव्हायझेशन करीत राहिलं पाहिजे. आणि हे शब्दलेखन जे आहे ते पण मला तुम्हाला विचारायचं होतं की कधी माडगुळकर गीतं लिहित आहेत स्वतः, अगदी पी सावळाराम आहे, जगदीश खेपूरकर ते अशा तऱ्हेने झालं की जगाच्या पाठीवरची काही गाणी त्यांनी लिहिली होती. त्यामुळे माडगुळकर काय, राजाभाऊ परांजपे काय, ही तशी त्या काळातही नाव असलेली माणसं होती. नावं मोठी होती. तर एक दिवशी दोघांचं काही चर्चेवरनं वाद झालेत. त्यांनी माडगुळकरने सांगितलं की आता 8 दिवस मला वेळ नाहीये, मी दुसरं काम करतोय, तू काहीही कर. गाडीत राजाभाऊच्या मी बसलो आणि मी चर्चा करा की म्हटलं दादा तुम्ही माडगुळकरांची एवढे का हे झालात, काय काय छान गाणी त्यांनी लिहिली आहे. तर म्हणले तू वाचलीस? कारण त्यांच्याकडे तर हिंमत नव्हती कोणाची की त्यांच्या कागदाला हात लावायचा किंवा वाचायचं.
ते एक डेस्क घ्यायचे, त्याच्यावर बसून ते लिहित असायचे, पेन असायचं शाळेत. माझ्याकडे त्या काळामध्ये हे काम होतं की यांची व्यवस्था तू बघायची. पेन, शाई, थुंकीचा डबा, या सगळ्या गोष्टी ते स्वच्छ करायचं. त्यांना जेवायला घेऊन जायचं, जेवण करून आणायचं. आणि त्या याच्यामध्ये एक दिवशी एक कागद त्यांचा पडलेला होता. ते स्वच्छ करताना मला तो कागद दिसला आणि मी तो वाचायला घेतला. आणि मी धक्क झालो. आणि म्हटलं काय गीत लिहिलेलं आहे, अगदी मीरेच्या तोडीचं आहे. आणि त्या दिवशीपासून माझ्यातला चोरटेपणा जागृत झाला. त्यानंतर मी माडगुळकरांचं कुठलंही हे, ते दुपारी मस्तपैकी 2 तास घोरत झोपायचे. त्यावेळेला त्यांचा डेस्क उघडायचा, त्यातली गाडी काढायचा, ती मी वाचायचा. त्याच्यातनं मी राजाभाऊ परांजपेंना म्हटलं की राजाभाऊ, तुमचं आणि त्यांचं भांडण झालं होतं. त्यांनी सांगितलं तोंड बघायचं नाही, तू आता जा दुसऱ्या कोणाकडनं लिहून घे. म्हटलं असं नाही आहे, किती छान गाणी लिहिली आहेत. काय सांगतोस बरं, तू कशी काय वाचली? म्हणून मी त्यांना माझा किस्सा सांगितलं की मी कसा वाचायला लागलो. हो म्हणले, एवढं केलंयस, बरोबर. मग त्यांनी एक दिवस जाऊ दिला. तिसऱ्या दिवशी पुन्हा माडगुळकरांकडे ते आले वरती, मला घेऊन आले आणि सांगितलं की अण्णा तू लिह, तुला अजून 8 दिवस लागले तरी हरकत नाही, मध्ये तुला वेळ नसेल तरी हरकत नाही, पण तू लिह. आणि ते बोलताना त्यांनी वाक्य बोललं, दत्ता बोलला की तू काय छान गाणी लिहिली. त्यांनी कधी वाचली, कुठे वाचली? मी तर कधीच त्याला सांगितलं नाही की ऐकवलं नाही. मला त्यांनी बोलवलं, ए दत्ता इकडे इकडे. काय रे गाढवा, तू हे वाचलं? म्हटलं एक दिवशी तुमचा एक कागद पडलेला होता, तो मी वाचला आणि त्यातून त्यानंतर मी हे असं करत गेलो. म्हटलं मीरेच्या तोडीची वाटली, मीरा लिहील अशी ही जगाच्या पाठीवरची गाणी वाटतात. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. म्हटलं हे गीत कबीर, त्या काळातले तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्यापेक्षाही हे गीत मला जास्त आवडलं. इतकं साधं, सोपं, सरळ आणि त्यातूनही जीवन उलगडणं, या गोष्टी तुम्ही केल्यात. ही ताकद तुमची आहे. त्यामुळे अण्णा तुम्हीच ते लिहावं. तुमच्याच कडनं जगाच्या पाठीवर हा चित्रपट व्हावा. आणि खरोखर त्यानंतर असंच झालं की चिडलेले माडगुळकर थांबले आणि राजाभाऊनं सांगितलं की तू 15 दिवसांनी ये, मी तुला देतो. 15 दिवस मी तिथे होतो. माझ्याकडे त्यावेळेला काम, त्यांची व्यवस्था बघणं एवढंच होतं. पण ते करताना ते मला गीत ऐकवत होते, सांगत होते, समजवत होते सहजपणानं. की दिग्दर्शन करताना ते ऑन स्क्रीन कसं दिसेल, काय करावं, याचेही विचार मी त्यांच्याबरोबर बोलायला लागलो. त्यातून माडगुळकरांना मी ते मला समजू लागले. मी तर त्यांना केव्हाच समजलो, पण त्यांनाही माझ्यामध्ये कुठेतरी हा कवी नसेल, गायक नसेल, गीत लेखक नसेल, नुसताच दिग्दर्शन क्षेत्रात आलेला मुलगा असेल, तरीही याच्यात ती ताकद आहे, व्हिजन आहे. ह्याचं माझी ओळख ही माडगुळकरांनी मला करून दिली. क्या बात. बापरे, अशा किती आठवणी असतील तुमच्याकडे, खूप प्रचंड. आणि सगळे आपण सांगत बसलो तर अख्खा दिवस पण कमी पडेल. पण तुम्ही मला सांगा की सर्जानंतर तुम्ही एक सिनेमा केला होता,
झंझावात नावाचा. पण त्यानंतर तुम्ही थांबलात का दिग्दर्शनात? म्हणजे चित्रपट दिग्दर्शनाचा आपण विचार केला तर? नाही, दिग्दर्शनात थांबलो मी अगदी पहिल्यांदी माझं मधुचंद्र झाल्यानंतर. हो, तो एक काही मध्ये काळ गेला, बरोबर. तेव्हा सुलोचनाबाई आणि मग ते यांच्या भालजींकडे गेलात आणि मग तिथले तुम्हाला स्क्रिप्ट सापडली. पुढची नाही काय घरची राणी. हो. नाही, तो भाग वेगळा. पण तेव्हा तुम्ही तरुण होतात, नवीन होतात. पण आता 20 वर्ष सतत सातत्याने सिनेमे केल्यानंतर सुद्धा तुम्ही थांबलात का चित्रपट दिग्दर्शनात? मी खरं म्हणजे मी थांबलो नाही. हं. तर माझे चित्रपट हे कुठेतरी चांगले आहेत पण चालत नाहीत, हं. अशी एक मानसिकता, वातावरण चित्रपटसृष्टीत तयार झालं होतं. आणि त्यातून मी मग थोडासा बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. के बालचंदर सारख्या दिग्दर्शकाकडे राहण्याचा प्रयत्न केला, बरं. अभ्यास केला. पैशासाठी, म्हणजे स्वतःचा संसार चालण्यासाठी थोडाफार पैसा हा लागतोच, तो मिळवण्याचा प्रयत्न मी केला. कारण माझ्यामध्ये एक गोष्ट निश्चित होती की कसे दुसऱ्यांकडनं पैसे उपटायचे, खरं बोलून खोटं बोलून थापा बोलून, हा स्वभाव कुठे नसल्यामुळे मला ते जमत नव्हतं. आणि म्हणून मी असा पुन्हा सहाय्यक म्हणून झंझावातच्या काळामध्ये के भालचंद्रकडे गेलो, तिथून परत आलो आणि मग त्यानंतर परत पुन्हा सुरुवात झाली. पण तुमचे सिनेमे म्हणजे असं काय? म्हणजे सामाजिक सिनेमे का कौटुंबिक सिनेमे? मी कारण एका अर्थाने सर्जा तर चालला होता व्यवस्थित. एका अर्थाने असं सांगतो की मी कुठलाही एक शिक्का असलेला चित्रपट किंवा कथानक केलं नाही. बरोबर. अगदी पहिलं मधुचंद्र सारखंच चित्रपट की केवळ विनोद, केवळ हास्य, केवळ लोकांना हसवता येईल हा प्रयत्न मी केला. आणि घरच्या राणीमध्ये कुठेही तसं नव्हतं. एक सिरियस कथा होती, ती केली, तीही चालली, तीही आवडली, त्याला बक्षीसही मिळालं. अशा सगळ्या गोष्टी घडत गेल्या माझ्या आयुष्यामध्ये. अपराध सारख्या चित्रपटापर्यंत की ती कथा एका अर्थानं वेगळी होती. ती कशी आपल्याला ऑडियन्स पुढे नेता येईल. कोणीच मनुष्य वाईट नसतो, ही संकल्पना खरं तर त्यात होती. व त्यातली ती हिरोईन असेल, इंद्राणी मुखर्जी ती असेल, सीमादेव असेल, की पुढे त्या नाटकात सिनेमातून पुढे आले लोकांच्या, ह्या कॅरेक्टर्स ही मानवी स्वभाव आहेत. आणि चुकणं हा काही दोष नाही, हे घडत असतं. पण त्या चुकणाऱ्या, घडणाऱ्या कथेतून आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे, शिकवलं स्वतःला पाहिजे. हा प्रयत्न मी चित्रपटाद्वारे करण्याचा, लोकांनाही ते सांगण्याचा कुठेतरी कळत नकळत प्रयत्न केलेला. मी अभ्यासाचे धडे कुणाचे नाही घेतले, पण त्या कथेतून, त्या घटनेतून लोकांना कसं विचार करायला भाग पडेल, बरोबर, हे करण्याचा मी माझ्या चित्रपटातनं प्रयत्न केला. नाही, आणि खरं सांगितलं तुम्ही की एक शिक्का असा मारताच येणार नाही. मुंबईचा फौजदार एकीकडे होता, अरे संसारासारखा होता, वराडी आणि वाजंत्री सारखा होता, देवकीनंदन गोपालामध्ये गाडगेबाबांचं चरित्र तुम्ही मांडलं. मी वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे झाले. मग तुम्ही असं का म्हणताय की तुमचे सिनेमे जे आहेत ते लोकांना आवडत नाहीत असा समज इंडस्ट्रीत झाला? तुम्हाला असं वाटलं का? तुम्हाला कोणी सांगितलं? ते मी ऑडियन्सच्या बद्दल नाही बोलू शकत. लोकांनी का आले नाहीत आणि का पाहिलं नाही याच्यावर डिस्कशन करणं
नाही पण मला तेच विचारायचं की कुठले सिनेमे नाही पाहिले. सर्जा तर तुम्ही म्हणताय शेवटचा तुमचा जो सिनेमा 1987 साली केला तुम्ही, तो तर चालला चांगला, त्याची गाणी गाजली, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत होतं त्याला, अष्टविनायक सारखा सिनेमा चालला व्यवस्थित, खूप खूप चालला. म्हणजे एवढा चालला की आजही त्याची गाणी, हो आज कुठल्याही गणपती उत्सवामध्ये ते गाणं वाजलंच पाहिजे. हो हो. मग तुम्हाला असं का वाटतं की तुमचे सिनेमे असं माझं मला वाटलं याचं कारण माझी आर्थिक स्थिती ही फार कधी बरी राहिली नाही. बर मला ते मागता आलं नाही, जमवता आलं नाही किंवा लुबाडता आलं नाही. मला ते नाही करता आलं आयुष्यामध्ये. तो माझा विकनेस असेल, मोठेपण असेल, काय जे काय असेल ते. त्यामुळे हे घडत गेलं आणि खूपदा माझ्या समोर वाईट स्थिती माझी आली आणि त्यावेळेला मला सर्वात जास्त माझ्या मुली, माझी पत्नी यांचा विचार की यांच्यासाठी मला काही केलंच पाहिजे आणि त्यातून मी मग दूरदर्शन मालिका वगैरे त्यातून केल्या. पण त्या पण तुम्ही एवढ्या सुंदर केल्यात. गोट्यासारखी मालिका जी आज म्हणजे लोकांच्या लक्षात आहे. त्यातही पुन्हा बघा शीर्षक गीत जे आहे ते एवढं सुंदर की ते सुद्धा आज लोकांना माहिती आहे. म्हणजे हे इतकं मोठं काम तुम्ही केलं त्याच्यामध्ये. निर्माते त्यावेळेला पण असेच होते का की तुम्ही असं म्हणताय की बजेट थोडा कम आहे, कर लेते वगैरे जसं आज सांगतात. म्हणजे माझ्या बजेटमधनं पैसे त्यांना फार मिळत नाहीत. हा अनेक निर्मात्यांचा माझ्याबद्दलचा समज होता. ठीक आहे, तुम्ही आता उघडपणे बोलत नाही आहात, पण दुसरी तुमची इनिंग आपण म्हणूया त्याला, जी दूरदर्शन मालिकांपासून सुरू झाली. तुम्ही माहिती पण इतके सुंदर केलेत. आता मी तुम्हाला खंत म्हणून विचारत नाहीये की भारतीय चित्रपटाचा इतिहास असं जेव्हा जेव्हा बोललं जातं तेव्हा एकीकडे दादासाहेब फाळकेंपासून सुरुवात होते, मग अगदी श्याम बेनेगल पर्यंत नावं येतात आपल्याकडे. सत्यजित रे आहेत, व्ही शांताराम आहेत, ही सगळीच मोठी लोक आहेत. राजा परांजपे तुमचे गुरु, ते तर अर्थातच मोठे आहेत. पण 20 वर्ष सातत्याने सिनेमा करून बॉक्स ऑफिसवर यश मिळवून इतके पुरस्कार मिळवून तुमचं नाव जे आहे ते प्रत्येक वेळेला ठळकपणे घेतलं जात नाही. याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला ते स्वतःचं नाव मोठं करावं किंवा आपल्या हातात तो झेंडा घ्यावा आणि आपलं नाव लोकांना दाखवावं हे कधी वाटलं नाही आणि वाटणार नाही. ते स्वभावात मी माझ्या कधी घेतलं नाही. लोकांना काही देण्याचा प्रयत्न करणं तेलच असेल असंही मला नाही सांगता येत, पण देण्याचा प्रयत्न करणं एवढंच का मी प्रत्येक चित्रपट आजही माझ्याकडे जर एखादा आला तर ते करताना माझ्या मनात तेच राहील जसं माझ्या मनामध्ये आहे. एक खराटा यावर चित्रपट केला, त्याचं नाव होतं देवकी नंदन गोपाला. एक खडू, ते पंजाबराव हे समाजाला खडू हा शब्द म्हणजे शिकवण, बरोबर, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आणि तिसरं खंजिरी. या खंजिरीत तुकडोजी महाराज करावा ही आजही माझ्या मनातली इच्छा आहे. घटना आता सांगायला हरकत नाही की मी स्वतः तो फक्त दिग्दर्शन त्यातलं करतो. 1 महिन्यापूर्वी तो निरोप आला की तुमचा ॲप्लिकेशन डावलण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या कोणाला ते मिळालेलं आहे. बापरे. आता त्याला माझा नाईलाज आहे. म्हणजे असे राष्ट्रसंत जे होऊन गेले त्यांच्या आयुष्यावर सिनेमा करण्यासाठी सांस्कृतिक खात्याने मध्यंतरी स्वतः प्रयत्न करावा, पण ते करतानाही त्यांनी प्रायोरिटी दुसऱ्याला दिली, मला दिली नाही. हे का, हे मला नाही सांगता येणार. तुम्ही बोललात नंतर कोणाशी त्याच्याबद्दल? मी कधीच कोणाशी बोलत नाही. राजकीय ह्याच्यात तर मला कधी जावंच वाटत नाही. मी लोकांना भेटतो, नमस्कारही करतो, सगळं आहे, आदरही बाळगतो, पण
मी त्या क्षेत्रामध्ये फार लुडबुड करत नाही किंवा स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न करत नाही. ते माझं क्षेत्र नाही. मी तिथून दूर राहणार एवढाच माझा प्रयत्न आहे. लोकांनी माझ्यात जर गुण असतील तर मला चित्रपट द्यावा, शासनाने द्यावा, स्वतःच्या खर्चाने द्यावा. कारण माझ्याजवळ स्वतःचं भांडवल बरोबर कधीही नव्हतं, आजही नाही. आणि शासनाने तुमचा प्रस्ताव स्वीकारला नाही हे दुर्दैव आहे. पण या वयात सुद्धा तुमच्या मनात इच्छा आहे आणि तुम्ही असं म्हणताय की मी करू शकेन. या गोष्टीचं काय करायचं? 93 वर्ष आज तुमचं वय आहे आणि इथे आम्हालाच इथे मिड लाईफ क्रायसिस आणि आता काय होणार पुढे आमचं वगैरे असे प्रश्न पडतात. तर तुम्ही या वयात सुद्धा म्हणताय की मी करू शकेन सिनेमा. हा म्हणजे मला आता सहाय्य घ्यावं लागेल. हो बरोबर आहे, ते बरोबर आहे. असिस्टंट हे खूप चांगले ताकदवान काम करणारी माणसं मला पाहिजे. पण विजन तुमचं असेल त्याच्यामध्ये. पण विजन त्यातलं. बरोबर. तुम्ही शर्मिला टागोर यांच्याबरोबर एक सिनेमा केला होता, दुरी नावाचा. दुरी हिंदीमध्ये तो केला होता. काय झालं पुढे त्याचं? म्हणजे तो आला होता का सिनेमा? आला होता पण तो काही नाही, काही मलाच कळलं नाही. मी काही कारणास्तव नसेल इथे, पण मला ते आठवतच नाही. त्यामुळे एका अर्थाने हिंदीमध्ये मी नगण्य मनुष्य ठरलो. ठीक आहे. ते सिनेमा म्हणजे जुगार आहे वगैरे म्हणतात नाही का आपल्याकडे. आपल्याकडे असे पूर्वापार म्हणण्याची पद्धत आहे. पण त्या काळात मराठी इंडस्ट्री आणि हिंदी इंडस्ट्री यांच्यातलं नातं कसं असायचं? कारण मी ऐकलंय की बरेच मराठी सिनेमे जे आहेत त्याचे रिमेक हिंदीमध्ये व्हायचे 4-5 वर्षांनी. मगाशी पाठलाग आणि मेरा सायाचं उदाहरण आपण पाहिलं. राज कपूर यांचे असे काही सिनेमे आहेत की जे त्यांनी मराठी सिनेमावरून रिमेक केलेले आहेत आणि त्यामध्ये ऑफिशियली व्हायचे, सांगून व्हायचे आणि ते यायचे सिनेमा बघायला आणि प्रीमियरला यायचे वगैरे असं मी ऐकलं. तर तुमचे असे काही अनुभव त्यावेळेचे? राज कपूरांनी माझे अनेक चित्रपट त्यांच्या स्टुडिओमध्ये मला बोलावून पाहिलेले आहेत. म्हणजे त्यांनी तो भाग त्यांचा खूप छान होता की ते चोरून लपून अशा काही गोष्टी त्यांनी कधीही केल्या नाहीत. आणि खूप म्हणजे इंडस्ट्रीबद्दल मत लोकांचं काही असो, पण असं कुठंच नसतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली आणि वाईट ही दोन्ही प्रकारची माणसं असतात. काही क्षणापुरते ते चुकीचं वागतातही, पण ते सर्वस्वी वाईट असतात असं मुळीच नसतं. जसं ऋषिकेश मुखर्जींना ज्यावेळेला सन्मान मिळाला त्यावेळेला कवींनी नाशिकला मला बोलवलं आणि तू यांच्याबद्दल बोल असं सांगितलं. त्यावेळेला मी एक वाक्य बोललो होतो जे साहित्यिक म्हणूनही तात्यासाहेबांना भयंकर आवडलं होतं की चित्रपटसृष्टी ही एकेकाळी अत्यंत स्वच्छ निर्मळ होती. गंगा जशी वाहते पुढे ती तितकी स्वच्छ राहत नाही. तसं मी लिहिलं होतं की चित्रपटसृष्टी ही ऋषिकेश मुखर्जी असेपर्यंतचा काळ दादासाहेबांच्या पहिल्या चित्रपटापासून तिथपर्यंतचा अत्यंत निर्मळ काळ आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये जे घडत गेलं, जी कथानकं येत गेलीत, ती गंगा ही मैली हो गई असं म्हणण्यापर्यंत पाळी आली. आणि चित्रपटसृष्टी ही पूर्वीसारखी स्वच्छ राहिली नाही. आता ती व्यावसायिक केवळ झालेली आहे. अशा तऱ्हेने मी बोललो होतो. तात्यासाहेबांना भयंकर आवडलं होतं.
मला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर मी आयुष्य काढतोय. आयुष्य काढतोय असं म्हणालात तुम्ही. नाना पाटेकर यांच्याबरोबर तुमचे भावबंध जे आहेत ते केवळ सिनेमापुरते होते का त्याच्याही पलीकडे तुमचं एक नातं होतं? कारण भालू असेल, माफीचा साक्षीदार असेल, यामध्ये नाही, ते होते. खरं म्हणजे नाना पाटेकर बद्दल तर प्रश्नच नाहीये. पण कुणाही बरोबर केवळ व्यावसायिक संबंध हे मी कधीच ठेवले नाहीत. त्याशिवाय जे जगणं असतं ते जगण्याचा मी इतरांच्या बरोबर प्रयत्न करतो आणि त्यांनाही तसं करण्याचा प्रयत्न करायला लावणं. नानाबद्दल सांगायचं तर त्या कुटुंबातलंच मी एक आहे असं त्यांच्या घरच्यांना आजही वाटतं, वा. वाटत राहील आणि तसाच मी प्रयत्न करत राहतो. नाना हे एका अर्थाने विचार जर केला तर तो मोठा कलावंत तर आहेच आहे, पण तो माणूसही मोठा आहे. फक्त त्याचं माणूसपण हे समजून घेण्याचा प्रयत्न त्याच्या शब्दाशिवाय आपल्याला करता आला पाहिजे. कारण त्याचे शब्द जे असतात ते जास्त टोचणारे असतात. पण त्यातूनही आपल्याला गुदगुल्या कशा होत राहतील याचा प्रयत्न आपण करत राहावा. एक शेवटचा प्रश्न विचारतो. मला खरं तर तुमच्याशी खूप वेळ बोलायला आवडेल, पण मला माहिती आहे की तुमचा पण एक दिनक्रम आहे. त्यात मी तुम्हाला जास्त डिस्टर्ब करणार नाही. पण हल्ली सुद्धा म्हणजे आज सुद्धा तुम्ही अनेक समारंभांना जाता, काही सत्कार सोहळे असतात तिकडेही जाता, काही प्रीमियरला पण जाता तुम्ही. तर एकतर म्हणजे आत्ताच्या सिनेमांबद्दल तुमचं काय एक मत आहे मराठी सिनेमांबद्दल? आणि अशा सगळ्या ठिकाणी जाण्याची एक उर्मी किंवा एक ताकद किंवा एक उमेद तुम्हाला प्रत्येक वेळेला कशी मिळते? आणि 93व्या वर्षी सुद्धा तुम्ही इतके फिट कसे? कलेमध्ये हे भाग येतातच, ती बदलत जाते. पहिली चित्र किती छान होती रवी वर्म्यांची. हो. आजची चित्र तशीच आहेत का असा जर विचार केला तर हे बदलत असतं, हे बदलत राहणार आहे. आणि तरीही आपण आपल्या परीने ते नीटच होण्याचा प्रयत्न करणं याची गरज असते. तो ज्याचा त्यांनी करावा. कुणाला मी उपदेश करत नाही, समजावून सांगण्याचा प्रयत्न करत नाही. मी स्वतः तसा राहण्याचा प्रयत्न करीत राहणं या क्षेत्रात राहू दे, चित्रपटसृष्टीच्या मोहमय वातावरणात राहू दे, कसं आपल्याला चांगलं जगता येईल, लोकांनी चांगलं म्हणता येईल हाच प्रयत्न करतो. धन्यवाद. आणि एवढे फिट कसे? आणि नुसतं फिट नाही, सगळं आठवतंय तुम्हाला इतक्या वर्षांपासूनचं इतकं जुनं सगळं. तल्लख तल्लख पण आपण टिकू नये अजून. असं म्हणतात ना, जुनं हाड जे आहे, जुनं हाड ते खूप मजबूत असतं. बरोबर बोललो ना मी? हो. पण त्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन मी असं म्हणेन की इतका मोठा प्रवास या माणसाने केलेला आहे आणि आज तरीही ते नम्र आहेत. अजून खूप कार्य त्यांनी केलेलं आहे, अजून खूप माहितीपट सुद्धा त्यांनी केलेले आहेत. मर्मबंध नावाची टिळक आगरकर यांच्यावरची मालिका असेल, मन वढाय वढायसारखी मालिका असेल, खूप काम त्यांनी केलेलं आहे. 21 जानेवारी 2025 रोजी ते वयाची 93 वर्ष पूर्ण करतील. तर त्यामुळे आपण त्यांना काय शुभेच्छा देणार? आपण त्यांच्याकडनं फक्त आशीर्वाद घ्यायचे आणि त्यांचे अनुभवाचे बोल ऐकायचे. आज हे कॅचअपचं भाग्य आहे की तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात, इतकं मनापासून बोललात, इतक्या आठवणी सांगितल्यात. तुम्हाला एक छोटीशी भेट द्यायची आहे. अरे बापरे. नाही, अगदी छोटीशी एक डायरी आहे आणि तुम्हाला आवडेल असं पोस्टकार्ड याच्यामध्ये आहेत. एकच इच्छा मी व्यक्त करतो की इतक्या आठवणी तुमच्याकडे आहेत, तुम्ही इतकं वाचन करता, पण थोडं लेखन जर आत्ता तुमच्याकडनं झालं तर एक चांगलं डॉक्युमेंटेशन होईल येणाऱ्या पिढीसाठी, तर ते खूप जास्त महत्वाचं असेल. त्यासाठी तुम्हीच मला मदत केली तर माझ्याच्यानं होऊ शकेल. चालेल चालेल चालेल. कारण कॉन्सन्ट्रेशन लिहिताना जे लागतं ते माझ्याकडे कमी आहे. बर बर. ते कुणीतरी मला थोडंसं
प्रयत्न केला त्यात अडकवण्याचा, तर तो मनुष्य यशस्वी होईल. ते तुम्ही व्हावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, ठीक आहे. शेवटी मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन, की ज्या सिनेमांची नावं आत्ता या चर्चेमध्ये आली, मग त्यामध्ये मधुचंद्र असेल, शापित असेल, अरे संसार संसार, वऱ्हाडी आणि वाजंत्री असेल, 27 सिनेमे तर सर्जापर्यंतचे आहेतच. ते सगळे सिनेमे YouTubeवर आहेत. ते तुम्ही नक्की बघा. त्यातल्या काही सिनेमांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. दिग्दर्शकाचं मोठेपण हे आपण लहानपणी त्यांचे सिनेमे टीव्हीवर बघितलेत, दूरदर्शनवर बघितलेत. पण आता या कळत्या वयात पुन्हा एकदा बघितले तर ते मोठेपण अजून आपल्याला चांगल्या पद्धतीने कळेल. हेच मी शेवटी सांगेन. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद.